लाडकी बहीण योजनेचे किती तारखेला मिळाला? तुम्हाला वाटलं होतं का एवढे लोक कशी येतील? म्हणजे फास्ट काम आहे, सरकारचं काम बरं आहे. आणि तुम्हाला गॅस सिलेंडर मिळाले? त्याचा पण चांगला लाभ मिळतोय आम्हाला. ते अन्नपूर्णा योजनेचा पण आम्हाला चांगला लाभ मिळतोय. आणि ते हाफ तिकीट एसटीचं हाफ तिकीट मस्त फिरायला सगळीकडे आहे, चांगलं आहे. हो, सगळं चांगलं. मग ती लेक लाडकी लखपती योजनेचा तुम्ही फायदा घेतला? त्याचा म्हणजे आम्हाला तर नाही, पण सांगतो सगळ्यांना आणि भेटतोय पण. आता इथे आजूबाजूला आम्ही बघतोय ना, सगळ्यांना चांगला फायदा भेटतो. कारण जन्म झाला की 5,000, मग 6,000, 7,000, 18 वर्ष होईपर्यंत 1 लाख रुपये आपल्याला. एसटी मधून प्रवास करता की नाही? करतो. आता हाफ तिकीट झाले म्हणल्यावर करतो. आणि अशा काही योजना येतात ना, त्या योजना आम्हाला मिळून द्यायसाठी जानकर साहेब खूप प्रयत्न करतात. हा, ते हाफ तिकीट वाले पण झालं ना. आणि जे ज्येष्ठ आहेत 75 वर्षापेक्षा जास्ती त्यांना पूर्ण फ्री आहे. त्यांना पूर्ण फ्री आहे. आणि 60च्या वर 65च्या वर आहे त्यांना हाफ आहे. आणि महिलांना हाफ तिकीट. त्याचा लाभ घेता तुम्ही? हो, घेतो. बा. आणि दुसरं, मुलींचं शिक्षण आपण फ्री केलंय, उच्च शिक्षण. आता म्हणजे ती चिंता होती ना, कसं करणार, कसं शिकवणार, तर ती चिंता सरकारने दूर केली. दुसरं, आपण कुटुंबाचा जो काही विमा होता, म्हणजे ट्रीटमेंटचा 1.5 लाखाचा होता, तो 5 लाख केला. ते तुम्हाला माहित आहे? तुम्हाला सगळं माहित आहे. महत्व वाढेल ना कुटुंबामध्ये, बहिणीचं महत्व. तर काळजी करू नका, ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. आणि ही योजना निवडणुकीसाठी आपण चालू नाही केली. आपल्या सर्वसामान्य लोकांना याचा फायदा झाला पाहिजे, आपल्या बहिणींना झाला पाहिजे, लाडक्या भावांना झाला पाहिजे, ज्येष्ठांना झाला पाहिजे, मुलींना शिक्षणामध्ये झाला पाहिजे. यासाठी आपल्या सरकारने घेतलेले हे निर्णय आहेत. पण याचा निर्णयाचा फायदा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही घेताय. आणखी लोकांना पण तुम्ही सांगा, असं असं हे करा, त्यांना मार्गदर्शन करा. योगेश आहेच, ठीक आहे. सांगतात ज्या काही योजना येतील त्या अगोदर. प्रत्येक योजनेचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. बस, या योजना तुमच्यासाठी आम्ही घेतल्या. आणि तुम्हीच इथून पुढे पण मुख्यमंत्री व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आता ते तर सगळ्या जनता जनार्दनाच्या हातात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सोबत आहेत. किसन नगर मध्ये आज आपण फिरत आहात, सर्वसामान्य बहिणींना भेटत आहात, आईंना भेटत आहात, काय सांगाल? आनंद आहे. आणि खरं म्हणजे हा किसन नगर माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय आहे. इथूनच माझी सुरुवात झाली. आणि आज मी मुख्यमंत्री म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना भेटायला येतोय त्यांच्या घरामध्ये. त्याचा आनंद खूप मला आहे. आणि योजनांची जी माहिती आहे, माझ्या बहिणीला सगळ्या योजनांची माहिती आहे. ही आता दुसऱ्यांना देईल माहिती. त्यामुळे या माहितीचा फायदा माझ्या लाखो करोडो बहिणींना होईल, लाडक्या भावांना होईल, ज्येष्ठांना होईल, शेतकऱ्यांना होईल, सगळ्यांना होईल. याचा आनंद आहे मला. खरं तर या 10x10ची खोली आपण पाहतोय, यातनंच आपण लहानाचे मोठे झालेला आहात. यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न काय आहेत त्याची जाण आपल्याला आहे. आत्ताच देखील आपल्याला ताईंनी सांगितलं की आपल्या 1,500मुळे मदतीचा हातभार होणार आहे. ही योजना पुढे कंटिन्यू सुरू राहण्यासाठी देखील कसे प्रयत्न शासन करणार आहेत का? शासनाने प्रयत्न नाही, तयारी करून ठेवलेली आहे. प्रयत्न काय, त्याचं नियोजन केलेलं आहे. त्यामुळे आम्ही जी योजना करतो ही परमनंट योजना असते, कायमस्वरूपी. जे आम्ही करणार तेच बोलतो आणि जे होणार आहे तेच आम्ही बोलतो. म्हणून हा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि आता तुम्ही म्हणाला इथे छोटं घर आहे, आता आम्ही क्लस्टर योजनेमध्ये पण या सर्व रिडेव्हलपमेंट सुरू करतोय. यांना देखील हक्काचं मोठं घर मिळेल. तर नक्कीच आपण पाहतोय की सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे. त्याचबरोबर लाडली बहीण योजनेमार्फत देखील जो मदतीचा हात मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आपल्यासोबत ताई आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. ताई, काय सांगाल? मुख्यमंत्री आज आपल्या घरी आलेले आहेत, काय वाटतंय? खूप आनंद झालाय. वाटलं पण नव्हतं की साहेब आमच्या घरी कधी येतील. खूप आनंद झाला. आपल्याला सर्व योजना साहेबांनी सांगितल्या, या योजनांची आपण काय नेमकी माहिती दिलेली आहे? आता त्या योजनांचा फायदा तर खूप होतोय. जरी आम्हाला नाही कळाले योजना, तर जानकर साहेब त्या समजावून सांगतायत की तुम्हाला अशा अशा योजना आलेल्या आहेत आणि त्याचा लाभ पण मिळवून देत आहेत. 1,500 रुपये आपल्याला मिळत आहेत.
याचा नेमका फायदा आपण कसा करणार असं जेव्हा मुख्यमंत्र्यांनी विचारलं त्यावेळी एक आपण प्रश्न सांगितला, काय सांगाल? आता ते घरच्यासाठीच अजून तर काही ठरवलेलं नाही, आलेत पण अजून ठरवलेलं नाही त्याचं काय करायचं.